स्थान आहे. ज्या ज्या वेळी रामाचं नाव घेतलं जातं त्यावेळी देशातल्या समस्या सगळ्या सोडवल्या जातात, तो म्हणजे राम आहे. परंतु राम माणसाच्या जन्मामध्ये ज्यावेळी आला त्यावेळी सीतेचं हरण केलं गेलं. त्यावेळी रावणांनी एक बाणानं रामाने वध केला असता, परंतु रामाला माहीत होतं की देशातल्या लोकांची संघटित शक्ती ज्या आमच्या सगळ्यांसाठी एक अशा प्रकारचं अद्भुत अविश्वसनीय झाली. त्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1 वर्ष पूर्ण होत असताना आपल्या सगळ्यांच्या भावना या सगळ्यांच्या समान आहेत. गुरु 22 जानेवारी 2024 हे ऐतिहासिक राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना झाली 500 वर्षाच्या संघटनानंतर. त्या दिवसा आम्ही म्हापशेकरांनी अतिशय मोठ्या उत्साहात साजरं केलं आणि कार्यक्रमातून संपूर्ण देशभर गाजवलं असं एक रेकॉर्ड ब्रेकिंग दीपोत्सव आम्ही साजरो केलो. आणि याच जाग्यार ज्या जाग्यार आयज कार्यक्रम जाता त्या दिसा 10,000पेक्षा चड म्हणजे 12,000 आणि अशा पद्दतीच्या जो गोंयान केन्ना पळोवंक ना, जो महाराष्ट्रान केन्ना पळोवंक ना अशा प्रकारचो दीपोत्सव. आणि अंदूच्या दिसा 22 जानेवारी 2025 पयलो वर्धापन दिन साजरो करचो अशें आमी नववर्ष स्वागत समिती तर्फे ठरयलें. आणि ताका सुद्दां उत्स्फूर्त प्रतिसाद मेळून अपेक्षा केली कमी प्रमाणात मागीर जनतेचो सहकार्य आणि पाठिंबा वाढत गेलो की अंदू आमी 8,000पेक्षा चड पंट्यांचो दीपोत्सव साजरो केलो. त्याच बरोबर महाआरती केली आणि मागीर प्रसाद घेवन कार्यक्रमाची सांगता केली. शेवट आम्ही म्हापशेकारांचे वैशिष्ट्य ते रोषणायक आणि फटाक्यांची आतषबाजी सादर हो कार्यक्रम आम्ही सांगता केली आयच्या दिवशी. आयच्याच कार्यक्रम दर वर्सा आम्ही करतो ह्याबद्दल आता दुमत ना. आयज पंट कितको पेटयलो? पंट कितको पेटयलो आयज? आम्ही 8,000पेक्षा चड पंटे पेटयल्या.